तलाठी होणारच. होय मित्रांनो, इतिहासातल्या सगळ्यात जास्त जागा आहेत आणि या व्हिडिओमध्ये अगदी कटू गोष्टी सांगितलेल्या आहेत जे पचायला जड आहेत परंतु मित्रांनो सत्य आहेत आणि कोणते हवाबाजी नाही मित्रांनो, अगदी टू द पॉइंट आणि प्रॅक्टिकल. आपण ज्या फेजमधून जात आहात मित्रांनो, कारण आपण ज्या फेजमधून जात आहात मित्रांनो त्याच अगदी सेम फेजमधून मी सुद्धा गेलेलो आहे, स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण केलेले. जसं की आपण या ठिकाणी बघू शकता, माझं नाव तुकाराम नामदेव टकले. त्यामुळे मित्रांनो, आपण ज्या मानसिकतेमध्ये आहेत आणि आपण जे करायलाच पाहिजे आणि काही गोष्टी ज्या अवॉइड करायलाच पाहिजे, दोन्ही पण आपण मित्रांनो पाहणार आहोत. त्यामुळे शेवटपर्यंत पहा मित्रांनो, थोडंसं कटू वाटेल परंतु हेच सत्य आहे. पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला देव जरी वरून येऊन म्हणाला की बाबा सगळं काय मी तुम्हाला एक स्वप्नात येऊन सांगतो किंवा सगळं काय तुम्हाला तुझ्या डोळ्यासमोर अगदी तुझा अभ्यास म्हणजे एकदम परफेक्ट आपल्या व्हाईट बोर्डवरती तुमच्या समोर बोर्डवरती सर्व काही मी काय करतो, सर्व काही तुमच्या डिटेलमध्ये टॉपिक मनामध्ये घुसून देतो, तरी पण देवाचं सुद्धा ऐकू नका मित्रांनो. कारण प्रत्येक टॉपिक कुणीही समजून देऊ द्या किंवा तुम्ही पुस्तकातून समजून घेऊ द्या, तेवढ्यावरती थांबू नका. कारण मानसिक स्टेजची जर संपूर्ण तुम्ही अभ्यास केला तर मित्रांनो ते फक्त तुमचे 50% प्रोसेस कंप्लीट झालेली असते. तिथून 50% प्रोसेस ही तुम्हाला स्वतःलाच करावी लागते आणि ती आहे म्हणजे प्रॅक्टिस प्रॅक्टिस आणि प्रॅक्टिस. समजून घेणं हा भाग वेगळा आहे आणि तो मित्रांनो ग्रास्प करून परमनंट मेमरीमध्ये स्टोअर करणं हा दुसरा भाग आहे. त्यामुळे कितीही तुम्ही क्लासेस लावलेले असू द्या, क्लासेस लावलेले नसू द्या, तुम्ही पुस्तकातून पहा, तुम्ही एखाद्या गुरुचं मार्गदर्शन घेऊन करत असाल, कितीही मित्रांनो जगातला सुपर डुपर टॅलेंटेड जरी गुरु तुम्हाला सांगत असला तरी एक गोष्ट तुम्ही मानसिक सर्व तुमचे जर मनाचा अभ्यास केला तर मित्रांनो हे सत्य आहे की 50% तिथं तुमचा कव्हर झालेला असतो. 50% हा सिलेबस तुम्हाला स्वतः मित्रांनो जज करावा लागतो आणि ते जज कसं करायचं मित्रांनो, एकदम सोपी आहे, प्रोसेस एकदम सोपी आहे. काहीच त्यामध्ये काय मित्रांनो रॉकेट सायन्स नाही. फक्त काय करायचं, कोणता पण टॉपिक घ्या. समजा आपण शब्दांच्या जाती मराठीचा टॉपिक घेतला, त्यामधले नाम हा पहिला टॉपिक झाला मित्रांनो, तर नामवरती आधारित तुम्ही स्वतः मित्रांनो कमीत कमी 100 प्रश्न सोडवले पाहिजेत. त्यानंतर समजा नंबर सिरीज झालं, त्यानंतर सर्व तुमचे जे काही अल्फाबेट सिरीज असेल कोणताही असू द्या मित्रांनो, शेकडेवारी असू द्या, त्यावरती कमीत कमी आपल्याला 100 प्रश्न स्वतःहून सोडवता आले पाहिजेत, स्वतः सोडवले पाहिजेत मित्रांनो. असं जर केलं तर तुमचा एवढा परफेक्ट म्हणजे 50 + 50 100% सिलेबस, 100% तो टॉपिक तुमचा कव्हर झालाच म्हणून समजायचा. त्यामुळं आतापर्यंत TCS ने जे प्रश्न विचारलेले आहेत मित्रांनो, तर त्यावरती मी एक डीप अनालिसिस करून हे पॉईंट काढलेले आहेत आणि ते पॉईंट मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती पण टाकते मित्रांनो. आणि आपले जे एक्झाम ऑडिट पॅटर्नल विद्यार्थी आहेत त्यांना सुद्धा मित्रांनो या पद्धतीनेच आपण सर्व घेत आहेत. तर हे टॉपिक आपल्याला काय करायचे आहेत, परफेक्ट करायचे आहेत आणि स्वतः मित्रांनो कमीत कमी यावरती 100 प्रश्न परीक्षेच्या अगोदर आपले झाले पाहिजेत. याची स्वतःहून काळजी करायची, तुमची दुसरी कोणीही काळजी करणार नाही. स्वतःच मित्रांनो आपण 100 प्रश्न कसे सोडवता येतील आणि ज्या पण तुम्ही जिथं पण जॉईन असाल किंवा स्वतः सेल्फ स्टडी करत असाल तर स्वतः मित्रांनो काढायचे आहेत आणि ज्या पण ठिकाणी तुम्ही जॉईन असाल तर त्यांना आग्रह धरायचा आहे प्रत्येक टॉपिकवरती आम्हाला कमीत कमी 100 प्रश्न स्वतःच सोडवण्यासाठी द्या. आणि त्यामध्ये जरी काय अडचणी आल्या मित्रांनो, जसं की आपण एक्झाम ऑडिट पॅटर्न मध्ये आता बरेच विद्यार्थी एक्झाम ऑडिट पॅटर्नचे पाहत असतील व्हिडिओ, प्रत्येक टॉपिक झालं की आपण काय करतोय त्यावरती टेस्ट तुम्हाला सोडवायला देतोय मित्रांनो. हे कशासाठी करतोय तर हे एवढ्यासाठी की क्लासमध्ये तर आपण एकदम टू द पॉइंट तुमच्या मनामध्ये एकदम परफेक्ट प्रत्येकाला समजल्याशिवाय आपण बिलकुल पुढे जात नाही. परंतु मित्रांनो स्वतः करणं गरजेचं आहे. त्यामुळे तुम्हाला ऑटोमॅटिक टायमर सोबत ही टेस्ट दिली जाते. 1 वर्ष त्याची व्हॅलिडिटी असली तर परीक्षेच्या अगोदर सर्व तुमचे 100 प्रश्न कंप्लीट होणार याची मित्रांनो मी तुम्हाला आज हमी देतो. त्यामुळे आपण जरी समजा सेल्फ स्टडी करत असाल खूप छान आहे, अजून कुठे जॉईन झाला असला खूप छान आहे, परंतु जॉईन जर झाला नसेल आणि तुम्हाला वाटतं की एकदम कमी फी मध्ये मित्रांनो एक्झाम मॉड्यूल जॉईन व्हायचंय, नक्की जॉईन होऊ शकता. कारण लवकर 1875 होते एक्झाम मॉड्यूल पॅटर्न मध्ये मित्रांनो. आपण फक्त आता असं नाही की तलाठी भरती झाली आणि तुम्हाला बाय बाय केलं मित्रांनो, तुमची 1 वर्षापर्यंत संपूर्ण जबाबदारी आहे. जसं की येणारी तलाठी भरती आहे, सध्या वन विभागाचे मित्रांनो फॉर्म भरणं चालू आहे. 30 तारखेपर्यंत फॉर्म भरू शकता. 12वी झालं असेल ग्रॅज्युएशन त्याचं सुद्धा याच एकाच फी मध्ये होणार आहे. असं नाही की तलाठीची स्पेशल बॅच लगेच वन विभागाची स्पेशल बॅच, परंतु मित्रांनो सिलेबसनुसार टू द पॉइंट तुम्हाला सेपरेट प्रत्येकाचं स्टडी मटेरियल मात्र भेटणार. म्हणजे फी एक मात्र तयारी सर्व परीक्षांची. अंगणवाडी भरती पण येते जेडपी अंतर्गत, आरोग्य सेवक आहे, पोलीस भरती, विस्तार अधिकारी, लिपिक आहे, पशुसंवर्धन आहे, राज्य उत्पादन शुल्क आहे, सगळ्यांची तयारी मित्रांनो फक्त एकाच फी मध्ये करून घेणारा महाराष्ट्रातील एकमेव मित्रांनो असा क्वालिटी एज्युकेशन देणारा एक्झाम मॉड्यूल पॅटर्न आहे. त्यामुळे आपण नक्की जॉईन होऊ शकता आणि सर्वात कमी फी आपण ठेवलेली आहे जेणेकरून प्रत्येक विद्यार्थी याला जॉईन होऊ शकतो. सोबत ई-बुक्स तुम्हाला पहिल्या दिवशी दिले जातात, कंप्लीट बेसिक दिलं जातं, फुल लेंथ टेस्ट आहे, सब्जेक्ट वाईज टेस्ट आहे, अपडेटेड TCS IBPS पॅटर्ननुसार भरपूर प्रश्नांचा सराव यामध्ये करून घेतला जातो. तर नक्की मित्रांनो याला सुद्धा तुम्ही जॉईन होऊ शकता जर शक्य असेल तर. केवळ 850 फी आहे. 7248930176 ला फोनपे किंवा गुगल पे करायचा आहे आणि डायरेक्ट त्याचा स्क्रीनशॉट याच नंबरला पाठवायचा, तात्काळ तुम्हाला जॉईन करून घेतलं जाईल. अधिक माहितीसाठी या दिलेल्या स्क्रीनवरच्या नंबरवरती सुद्धा तुम्ही कॉल करू शकता. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मित्रांनो
अभ्यास साहित्य सतत सतत बदलू नका. जे वाचत आहात अगोदरच ठरवा की आपल्याला काय वाचायचं आहे आणि काय वाचायचं नाही. एकदा का तुम्ही सुरुवात केली की पुन्हा पुन्हा बदलू नका. नाहीतर काय होतं मित्रांनो, तुम्ही पहिल्या आठवड्यामध्ये काहीतरी वेगळं बुक वाचलं, दुसऱ्या आठवड्यामध्ये आकर्षित, कारण आकर्षित होणं आजकाल काय अवघड नाही मित्रांनो. कारण एवढे इन्फ्लुएन्सर झालेले आहेत आमच्यासारखे युट्यूबवरती म्हणा किंवा वेगवेगळ्या टेलिग्राम चॅनलवरती म्हणा किंवा अजून व्हॉट्सअपवर असेल, सगळीकडे जाहिरात चाललेली आहे. त्यामुळे कन्फ्यूज होणं हे जास्त काय मला वाटत नाही की अवघड आहे तुमच्यासाठी. सहज तुम्ही कन्फ्यूज होऊ शकता, सहज तुम्ही मित्रांनो डायव्हर्ट होऊ शकता. मी म्हणत नाही की डायव्हर्ट होणं वाईट आहे, कारण ते पण कुणीतरी तुम्हाला चांगलं मार्गदर्शन करत असतात. प्रत्येक जण तिथपर्यंत घेऊन जाण्यासाठी मित्रांनो ते सुद्धा तुम्हाला काबिल असतात. परंतु मित्रांनो चुकतं इथं की आपण कोणाचं एकाचं फॉलो करत नाही, आपण डायव्हर्जन करतो. की आज हे पुस्तक वाचलं किंवा आज हा क्लास फॉलो केला, उद्या दुसराच काहीतरी डेमो एखाद्याचा दिसला युट्यूबवरती, हा खूप छान कारण आपल्याला सतत नवीन आवडत असतं. आपली मानसिकता जी आहे लहानपणापासून बघा, आपण ज्यावेळेस लहान होतो आपल्याला एखादं खेळणं आणून दिलं जात होतं, परत ते खेळणं आपल्याला 1-2-4 दिवस आपण चांगलं खेळत होतो. नंतर मित्रांनो ते खेळणं आपल्याला कितीही चांगलं असलं तरी आवडत नव्हतं. दुसरं एखादं छोटं जरी खेळणं आलं तरी ते खेळणं आपल्याला आवडायला लागत होतं. ही माणसाची मित्रांनो खूप डीपमध्ये अभ्यास केल्यावर तुम्हाला समजून जाईल. परंतु आता मानसिकचा अभ्यास करणं आपल्याला वेळ नाही, आता फक्त टू द पॉईंट काय करायचा अभ्यास करायचा आहे. तर ही म्हणजे मानसिकता सांगितली की नवीन आवडू शकतं, त्याच्या आहारी जाऊ नका. कारण एकदा सिलेबस तुम्हाला लसावी मसावीने एखाद्याने सांगितलं की असा काढायचा आहे, भले मग तो लसावी मसावी जर तुम्हाला जमला, मित्रांनो हजारो ट्रिक जर आल्या, तुम्हाला जमतंय ना, कशाला उगीच नवनवीन ट्रिक शोधत बसता. त्याच्यावरती तुम्हाला PhD करायची का नाही, तुम्हाला जमतंय ना बाबा 20 सेकंदामध्ये लसावी काढणं, मग कशाला उगीच अजून 3 सेकंदाची ट्रिक पाहत बसता. कारण ते 20 सेकंदामध्ये जमतंय तर ते सफिशियंट आहे मित्रांनो, मोर दॅन सफिशियंट आहे. आणि तुम्ही एकदम सही दिशेने चाललेला आहात. पुन्हा तुम्ही 2 सेकंदावर येणार, पुन्हा म्हणणार न पेन उचलताच कसं काढायचं लसावी मसावी, म्हणजे हे सगळं पुन्हा गुंतत जाणार. त्याच्या मागं असतं ॲडव्हर्टाइजमेंट, त्याच्या मागं मित्रांनो एक मोठीशी संकल्पना असते, खूप सारं काय मार्केटिंग असतं, ते आपल्याला समजत नाही विद्यार्थी दशेमध्ये. ओके, हळूहळू ते तुम्हाला समजायला सुद्धा लागू शकतं. ठीक आहे, त्यामुळं स्वतःला वाचवा, वेळ वाचवा तुमचा, की स्ट्रॅटेजी जास्त पाहत बस नका. नाहीतर स्ट्रॅटेजी जर पाहत बसला मित्रांनो, आज ही स्ट्रॅटेजी, उद्या ती स्ट्रॅटेजी, उद्या ती स्ट्रॅटेजी, मित्रांनो ही परीक्षापर्यंत, नंतर परीक्षा आली की टॉप 100 प्रश्न एवढेच करा तेवढेच करा, ही सगळीकडे चाललेलं आहे. परीक्षा झाली की लगेच नेक्स्ट तलाठी भरतीचा प्लॅन आलेला आहे, मग कशी करावी 2024ची तयारी, पुन्हा स्ट्रॅटेजी. तर हे करत बसू नका. कमीत कमी स्ट्रॅटेजी, जसं की स्वतःची स्ट्रॅटेजी बनवणं तर खूपच छान आहे. टू द पॉईंट मी तुम्हाला आता दिलेलेच आहेत, त्यावरती काय करायचं काय नाही करायचं. स्वतःची स्ट्रॅटेजी स्वतःशिवाय चांगलं कुणी बनवू शकत नाही, हे लक्षात घ्या. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अभ्यास साहित्य सतत बदलू नका. त्यामुळे काय होतं, जर तुमच्या कोणतंच परमनंट मेमरीमध्ये स्टोअर होत नाही, वाचणं वेगळं आणि तुमच्या परमनंट मेमरीमध्ये स्टोअर होणं वेगळं. 4 खाली ऑप्शन येत असतात परीक्षेमध्ये, त्या 4 पैकी समजा 2 कन्फ्युजन असेल तर त्याचा काही अर्थ नाही मित्रांनो. 3 जर कन्फ्यूज होत असतील काय अर्थ नाही. परफेक्ट तुम्हाला लगेच क्लिक झालं पाहिजे, हां याचं हे आहे, ओके चला पुढं. हे पटकन कधी होतं, ज्यावेळेस तुमच्या कमीत कमी मित्रांनो आपल्या 3 रिव्हिजन होतील. हे याची काळजी घ्या. ओके, मटेरियल भले तुम्ही कमी वाचाल, परंतु जे वाचत आहे त्याच्या कमीत कमी 3 रिव्हिजन पडतील, याची स्वतःच काळजी घ्यायची आहे. पहिला मी पॉईंट तुम्हाला सांगितला, प्रत्येक टॉपिक कितीही चांगला समजू द्या, स्वतः पेन उचला, वही उचला आणि त्याच्यावरती कमीत कमी 100 प्रश्न सोडवा. आपल्या पॅटर्नमध्ये जर जॉईन असाल तर काही ताण घेऊ नका. तुम्हाला परीक्षेच्या अगोदर प्रत्येक टॉपिकचे 100 प्रश्न तुमच्याकडून सोडवून घेतलेच जातील, याची जबाबदारी माझ्यावरती सोडा मित्रांनो. त्यामुळे तुम्ही त्याचा ताण घेऊ नका. स्वतः जर करत असाल तर स्वतः काढा मित्रांनो प्रश्न आणि 100 प्रश्न सोडवा. आणि आपण जसं की आता कितीही मित्रांनो आपण व्हरायटी ऑफ क्वेश्चन देतो, एखादा जरी प्रश्न त्यामध्ये आडला तरी त्या प्रत्येक प्रश्नाचं अनालिसिस आपण लाईव्ह क्लासमध्ये करतोय. त्यामुळे पुन्हा त्याचं तुम्हाला अजून काय होतं मित्रांनो, जरी काय तुमचं थोडंफार जरी कन्सेप्ट राहिला असेल किंवा मेमरीमध्ये स्टोअर नसेल झाला, पुन्हा आपण ते मेमरीमध्ये तुमच्या नेऊन ठेवतोय, ते पण डायरेक्ट परमनंट मेमरीमध्ये ते स्टोअर होतंय. आपण सुद्धा असंच करायचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा, अति महत्त्वाचा मित्रांनो, तुम्हाला सचिन तेंडुलकरची कारकीर्द आठवत असेल मित्रांनो, हे पण मित्रांनो तो जो काय परफॉर्मन्स प्रेशर होता, तो जो काय मित्रांनो ग्राउंड मधला होता, अख्खा मित्रांनो भारत अख्खं जग सचिन तेंडुलकरला पाहत होतं. परंतु सचिन तेंडुलकरचा जर आपण इतिहास पाहिला मित्रांनो, तर बऱ्याच ठिकाणी मित्रांनो ओके काय होत होतं मित्रांनो, जसं की शतक जवळ येत होतं, 100 रन जवळ येत होत्या मित्रांनो, बऱ्याचदा 97 वरती आउट हो, कधी 95 वरती आउट हो, कधी 99 वरती आउट हो. तर हे जे काय परफॉर्मन्स प्रेशर होता, एवढा महान खेळाडू, तरी पण मित्रांनो हे 100 पर्यंत जवळ आलं की हे प्रेक्षकांचा एवढा जबरदस्त, जसा की मानसिक आपल्याला जे काय अपेक्षा असतात, ओके, जसं की त्या आपल्यावरती सुद्धा जसे की एक्सपेक्टेशन्स आहेत की एवढी मोठी भरती आहे, ओके, हे लक्षात घ्या. जसं की आता आपण जर बघितलं तर ढोबळबाणाने पण ती सरळ सेवा द्या. आपण समजा तलाठी भरतीचं यंदाचं उदाहरण घेऊ, तर जागा किती आहेत मित्रांनो, तर जागा जर बघितलं 4644 जागा आहेत, 4644 फॉर्म लाखोमध्ये येणार मित्रांनो. त्यामधले समजा
कितीही डेडिकेटली अभ्यास करत असला मी तर समजतो की 10,000च विद्यार्थी काय करतात, डेडिकेटली अभ्यास करतात। याच्या पण पेक्षा जास्त विद्यार्थी अभ्यास करतात। ही एकदम रियालिटी आहे मित्रांनो, हे एकदम रियालिटी तुम्हाला सांगतोय। त्यामुळे आपला हे तिसरा पॉईंट तुम्हाला समजायला परफेक्ट होऊन जाईल आणि आपण मित्रांनो एकदम शुअर शॉट होईल की येस मला क्रॅक करायचे तर माझी मेंटॅलिटी अशीच असली पाहिजे, हे लक्षात घ्या। मग आता बघा 10,000 हे विद्यार्थी काय होणार आहेत, सिलेक्ट होणार आहेत, हे विद्यार्थी तलाठी होणार आहेत, ब्लॅक ह्याच्यामध्ये जे लिहिलेले 4,644, ठीक आहे। मग हे जे काय उरलेले विद्यार्थी आहेत मित्रांनो किती 5,356 हे जे काय विद्यार्थी शिल्लक राहत आहेत, तर हे म्हणजे तसं तर लाखो विद्यार्थी शिल्लक राहणार आहेत, परंतु आपण म्हणू की त्यांचं काहीतरी बिझनेस असेल, हॉटेल असेल, काहीतरी अजून मोठे मोठे उद्योगधंदे असतील त्यांच्या वडिलांचे वगैरे वगैरे, ते ठीक आहे, ते लगेच तिकडे डायव्हर्ट होतील। परंतु हे जे काय उरलेले विद्यार्थी आहेत समजा 5,336 ज्यांनी की जी जान मेहनत केलेली आहे, यांच्या आणि यांच्यामध्ये फक्त पॉईंटचा फरक आहे, एकचा फरक आहे, किंवा आता TCS तर वेगवेगळ्या शिफ्टमध्ये घेणार आहे, काही अनफॉर्च्युनेटली यांना सोपी शिफ्ट गेली, यांना अवघड गेली, काही पण होऊ शकतं, नशिबाचा पण 1-2% खेळ असतो मित्रांनो। आणि बाकीचा अजून वेगवेगळ्या जर गोष्टी लक्षात घेतल्या तर काही कारणामुळे यांचा आणि यांचा अभ्यास सारखाच आहे, तरी पण हे विद्यार्थी सिलेक्ट नाही झाले, ओके, आणि त्यामध्ये तुम्ही आहात, तर काय करायचं, पुढं काय करायचं। आणि ह्याच प्रेशर मित्रांनो तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही अभ्यासक्रम कंप्लीट करत असता, ज्यावेळेस तुम्ही स्टडी करत असता, त्यावेळेस सुद्धा तुमच्या इनडायरेक्टली हा हिट होत असतो मनामध्ये, पण समजत नसते की नेमकं आपल्याला दडपण येतंय कशाचं, भीती वाटते कशाची, तर ह्याची भीती वाटत असते की मी यामध्ये जर आलो तर, मी एवढा अभ्यास करून जर मी यामध्येच आलो तर, मी नाही सिलेक्ट झालो तर मित्रांनो त्याचं उत्तर आपल्याकडे समाधानकारक असलं पाहिजे। मग समाधानकारक म्हणजे कसं, की असं म्हणायचं का उगीच निर्लज्जपणासारखं चला जाऊ द्या, काय असतंय, नाही झालं ओके, हे असं पण म्हणायचं नाही, कारण अभ्यास तुम्ही त्या, म्हणून तर मी तुम्हाला 10,000च विद्यार्थी त्या ठिकाणी घेतले होते। बाकीच्यांसाठी ते म्हणणं सोपं हो, परंतु ज्यांनी मित्रांनो मी फक्त 10,000च घेतले होते की या 10,000 खूप डेडिकेटली विद्यार्थी आहेत, मग या 10,000 मधले हे जे राहिलेले विद्यार्थी आहेत हे सिलेक्ट झाले, हे राहिलेले विद्यार्थी डेडिकेटले, त्यांना एवढं म्हणणं सोपं जाणार नाही की जाऊ द्या चला, कारण त्यांनी खूप मित्रांनो खूप मेहनत घेतलेली आहे आणि घरच्यांचा सुद्धा प्रेशर भरपूर आहे, घरच्यांना सुद्धा खूप अपेक्षा आहे, या सगळ्या गोष्टींचं प्रेशर आहे। त्यांना मित्रांनो एवढं सहजासहजी म्हणता येणार नाही की जाऊ द्या चला परत करू, पुढच्या वर्षी अजून जाहिरात येईल असं तसं, कारण त्याचं एज पण वाढत आहे, प्रेशर पण भरपूर आहे, कोणत्याही परीक्षेमध्ये त्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यांना पाहिजेच होती। मग मित्रांनो काय करायचं, तर ती भीती घालवण्यासाठी एक आपल्याकडे समाधानकारक उत्तर तयार ठेवायचं। आपल्याला तर तलाठी व्हायचंच आहे, कोणत्याही परिस्थितीमध्ये व्हायचंच आहे, परंतु मनातील ही जी काय होतानाची जी भीती आहे की जर नाही झालं तर काही ताण घेऊ नका मित्रांनो, कारण जो अभ्यास करतोय मित्रांनो त्याला कोणतीही भीती नसावी। कारण मित्रांनो पुन्हा एकदा सांगतो, जसे की तलाठी भरती जर आपण बघितलं आणि खूप कमी विद्यार्थी किंवा कमी मित्रांनो विद्यार्थ्यांना ही माहिती असू शकते किंवा कमी जणांच्या कानावरती पडलेली असू शकते। जसे की तलाठी भरती जर आपण बघितलं तर 4,644 जागांसाठी होते मित्रांनो, 4,644। ZP भरती जर बघितलं अजून आलेलं नाही सुदैवाने, तुमच्यासाठी अभ्यास करायला अजून तुम्हाला वेळ आहे। ZP भरती जर बघितलं तर मित्रांनो ZP भरती जवळपास 19,000 जागांसाठी ZP भरती येणार आहे, किती 19,000 पदांसाठी ZP भरती येणार आहे। वन विभागामध्ये सध्या भरती चालू आहे, वन विभागामध्ये ग्रॅज्युएशन असेल 12वी असेल, अजून फॉर्म भरू शकता, 30 तारखेपर्यंत आहे। जवळपास 2,500 जागांसाठी मित्रांनो ही भरती चालू आहे, किती 2,500 पेक्षा जास्त जागा आहेत। त्यानंतर आता पशुसंवर्धन मध्ये मित्रांनो जागा आहेत, त्यानंतर राज्य उत्पादन शुल्क 10वी आणि 10वी वरून मित्रांनो अजून पुन्हा ती जाहिरात येणार आहे, अचानक स्थगिती भेटली त्याला, 13 तारीख लास्ट होती पण 10 तारखेलाच ती क्लोज झाली, ती सुद्धा पुन्हा ओपन करणार असं गव्हर्नमेंटने परिपत्रकाद्वारे सांगितलेलं आहे। आणि याच्या व्यतिरिक्त अजून पण मित्रांनो बाकीच्या भरत्या आहेतच, आणि या सर्वांचं विशेष म्हणजे प्रत्येकाला जर बघितलं मित्रांनो तर हे 4 विषय आपल्याला परफेक्ट करायचे आहेत, ओके, कोणते, तर मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, गणित, बुद्धिमत्ता आणि जीके, हे सगळ्या ज्या परीक्षा आहेत मित्रांनो हे अपकमिंग परीक्षा आहेत, काहींची जाहिरात आलेली आहे तर काहींची जाहिरात मित्रांनो येत आहे। ह्या सगळ्यांची मित्रांनो आपल्याला काय करायचे आहे तयारी, आणि कोणत्या परीक्षा 10वी वरून आहेत, कोणत्या ग्रॅज्युएशनवर आहेत, कोणत्या पदवीवरून आहेत, अशा सगळ्यांची मित्रांनो ह्या PDF मध्ये मी माहिती तर दिलेली आहे। आणि समजा तुम्हाला जर माहिती नसेल की तुमचं जे काही अभ्यासक्रम झालेला आहे, ओके, तुम्ही कोणकोणत्या परीक्षेसाठी पात्र असू शकता 2023 मध्ये होणाऱ्या माहितीसाठी, तर बिंदास मित्रांनो या दिलेल्या नंबरवरती सुद्धा कॉल करू शकता। भले तुमचं 10वी झालेला असू द्या, 12वी झालेला असू द्या, ग्रॅज्युएशन झालेलं असू द्या, कोणकोणत्या भरतीसाठी तुम्ही पात्र आहात आणि काय केलं पाहिजे हे जर तुम्हाला माहिती नसेल, बिंदास मित्रांनो या दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता। एक्झाम मॉडीला तुम्हाला संपूर्ण माहिती दिली जाईल, आणि विशेष म्हणजे सर्व सरळ सेवा परीक्षांसाठी तुम्हाला वेगवेगळ्या बॅचेस लावायची गरज नाही मित्रांनो, कारण एक्झाम मोड एकाच बॅच मध्ये हे सगळं तुमच्याकडून करून घेतोय। आणि विद्यार्थ्यांचा अभिप्राय जर तुम्ही बघितला तर तुम्ही सुद्धा मित्रांनो जॉईन झाल्यानंतर अगदी याच पद्धतीने अभिप्राय द्याल, यामध्ये बिलकुल पण काही शंकताना तीळ मात्र मित्रांनो शंका ठेवण्याची गरज नाही। ज्या दिवशी तुम्ही एक्झाम मोड पॅटर्न जॉईन होईल तुम्हाला अनुभव येऊन जाईल की येस हे जे काही विद्यार्थी बोलत आहेत एकदम टू द पॉइंट बोलत आहेत, एकदम मित्रांनो त्यांना जे अनुभव आले ते सांगत आहेत। असे शेकडो विद्यार्थ्यांचे
दररोजचे अनुभव मित्रांनो मी ऑलरेडी टेलिग्रामवर टाकलेले आहेत। दररोज मित्रांनो मी तुम्हाला आपल्या व्हिडिओ मार्फत सुद्धा सांगत असतो की विद्यार्थ्यांचे काय अनुभव आहेत। हे सगळ्यांचे मित्रांनो तुम्ही थांबवून व्हिडिओ सुद्धा संपूर्ण ही माहिती पाहू शकता की नेमकं आपल्याला हे विद्यार्थी जे जॉईन झालेले आहेत तर त्यांना काय अनुभव येत आहेत। ओके, हां, जसं की या ठिकाणी आपण बघू शकता प्रत्येक विद्यार्थ्यांचं मित्रांनो समाधानकारक या ठिकाणी काय आलेलं आहेत। एवढी मोठी PDF आहे की ती लोड व्हायला सुद्धा मित्रांनो आपल्या ह्याच्यावरती थोडासा वेळ घेत आहे। एवढं विद्यार्थ्यांचे अभिप्राय मित्रांनो, त्यातला एखादा अभिप्राय आपण वाचून पाहावा मित्रांनो। जसं की मयूर रायगडवरून काय म्हणत आहेत, सर तुम्ही खूप छान शिकवता, मला खूप आवडले तुमचे शिकवणे आणि खूप छान एक्सप्लेन करता, पूर्ण कन्सेप्च्युअली घेता, हे खूप महत्त्वाचे आहे। तुम्ही टाईम घेता पण त्याचा खूप फायदा होतो। मला ऑनलाईन क्लास अटेंड करता येत नाहीत कारण मी जॉब करून प्रिपरेशन करतो, पण सर ऑफलाईनमध्ये मी कव्हरअप करतो। मित्रांनो जे विद्यार्थी जॉब करून अभ्यास करतात म्हणजे सर्वांसाठीच आपण टायमिंग जो आहे तो संध्याकाळचा ठेवलेला आहे, जेणेकरून जॉब करून जरी अभ्यास करत असला तरी लाईव्ह पाहता येईल। पण यदा कदाचित तुम्हाला समजा त्याही टायमिंगला नाही जमलं किंवा तुम्ही पाहिला पण तुम्हाला वाटतं की मला अजून सुद्धा पुन्हा पाहायचं आहे, तरी सुद्धा मित्रांनो आपण नंतर सुद्धा ते 1 वर्षापर्यंत कधीही किती वेळ पुन्हा पाहू शकता। 1 वर्ष त्याची व्हॅलिडिटी आपण ठेवलेली आहे। त्यामुळे एक आणि पुढे काय म्हटलेलं आहे, खूप कमी फी मध्ये खूप चांगले शिकवता। बऱ्याच विद्यार्थ्यांना गैरसमज असतो की फी जास्त म्हणजे इथं सर्व क्वालिटी, आणि त्यामुळेच मित्रांनो आपल्या महाराष्ट्रातील सुद्धा फी वाढलेल्या आहेत। कारण यासाठी आपला जो काही परसेप्शन आहे, जे की आपलं मनातून समजूत आहे की फी जास्त म्हणजे तिथं क्वालिटी चांगली आहे आणि फी कमी। मित्रांनो खान सर जर तुम्ही बघितले यूट्यूबवरती नुसतं सर्च करा खान सर, UPSC सुद्धा आपल्याकडे सरळ सेवा महाग आहेत, तेवढ्या स्वस्तामध्ये UPSC खान सर शिकवतात आणि IAS घडवतात मित्रांनो, क्लास 1 ऑफिसर घडवतात। त्यामुळे फक्त मानसिकता पाहिजे आहे की विद्यार्थ्यांबद्दल तळमळ पाहिजे मित्रांनो, की द्यायचं असं काही गव्हर्नमेंटचा रूल नाही की क्लासेस तुम्ही एवढ्या फी मध्येच द्या तेवढ्या फी मध्येच द्या। मी जरी आता 800ची फी 8000 जरी केली मित्रांनो, 850ची फी 8500 जरी केली तरी मला असं गव्हर्नमेंट थोडंच म्हणणार आहे की तुम्ही 8500 का केली, किंवा कोण काय म्हणणार आहे। मला एक ॲडमिशन जरी आलं तरी मित्रांनो मला किती झाले, 8500 रुपये झाले। ठीक आहे, 8500 आमच्या टीमचं आमचं या ठिकाणी ओके झालं। परंतु मित्रांनो हे सगळे जर अफोर्ड करू शकत नाहीत म्हणून आपण काय केलेले 850 केलेले आहे। त्यामुळे मित्रांनो 100 विद्यार्थी जरी आले तरी मला मिळायचं तेवढंच भेटतात, परंतु जिथं एक विद्यार्थी शिकायचा होता मित्रांनो तिथं 100 विद्यार्थी शिकतात, हे यामध्ये खरं एक्झामवाडीचं समाधान आहे। आणि त्यामुळे मित्रांनो प्रत्येक विद्यार्थी अगदी साधारण परिस्थितीत असू द्या, आणि असं नाही की आपल्याला हा एक्झाम समजा तलाठीसाठी लावलं आणि लगेचच तुम्हाला पुढची लगेच नवीन बॅच तुम्हाला दिली, चला आता तलाठी संपली आणि वनरक्षकला जॉईन व्हा, असं बिलकुल नाही मित्रांनो। किंवा तुम्ही वन विभागासाठी जॉईन केली आणि लगेच चला तलाठीसाठी वेगळी लावा, त्यासाठी वेगळी फी, तर असं बिलकुल पण नाही मित्रांनो। तो तर एक्झामवाडीचा प्लस पॉईंट आहे। ठीक आहे, आपण मित्रांनो याच फी मध्ये तुम्हाला ह्या सगळ्यांची तलाठीची पण करून घेतोय, आणि त्यासाठी असं नाही की तेच सिलेबस, त्यासाठी सेपरेट तुम्हाला स्टडी मटेरियल मित्रांनो दिलं जातं। जे कॉमन आहे ते कॉमन दिलं जातं, जे डिफरंट आहे ते डिफरंट। त्यामुळे तुमचा पण अभ्यासामध्ये असं गोंधळल्यासारखं होत नाही की चला ही बॅच म्हणजे काहीतरी वेगळी ह्या ग्रहावरती, ही तलाठी भरती म्हणजे ह्या ग्रहावरती, वन विभाग म्हणजे ह्या ग्रहावरती। मित्रांनो मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता हे सारखंच असतं, जीके फक्त वेगळं असतं। नीट व्यवस्थित जर तुम्ही त्या जाहिरातीचा अभ्यास केला, अभ्यासक्रमाचा अभ्यास केला, तुम्ही आता वेल एज्युकेटेड आहात, थोडंसं उघड्या डोळ्याने नजरेने जर पाहिलं तर तुम्हाला हे सगळं व्यवस्थित समजून जाईल आणि तुम्हाला प्लॅन करणं सोपं होऊन जाईल। आणि तो प्लॅन एकदम सुटसुटीत पद्धती, एकदम क्लिअर कट तुम्हाला प्लॅन या ठिकाणी दिलेला आहे। कोणतंही यामध्ये मित्रांनो असं नाही की काहीतरी लपवाछपी किंवा काहीतरी तुम्हाला भूलभुलैया, हे सगळं काही टू द पॉईंट दिसते। आणि तुम्ही सुद्धा असाच अभ्यास केला पाहिजे, कारण जीके फक्त वेगळं आहे थोडं, ते पण 10% 20% जीके वेगळं आहे, 100% नाही। इतिहास, भूगोल, राज्यघटना हे सगळं विज्ञान हे सगळं सारखंच आहे, फक्त वन विभागाला महाराष्ट्राचं वन पर्यावरण भूगोल वेगळं विचारलं जातं, त्यानंतर आरोग्य विभागाला आरोग्यशास्त्र थोडं जास्त विचारलं जातं, पशुसंवर्धनला पशुसंवर्धन रिलेटेड प्रश्न विचारले जातात मित्रांनो, दुग्ध व्यवसाय, शेती, पशुपालन यावरती विचारले जातात। मग ते फक्त आपल्याला डिफरंट करायचं आहे। बाकी तुम्ही कुठेही कुणालाही विचारा की मला सांगा तलाठी भरतीचं गणित आणि वनरक्षकाचं गणित काय वेगळं आहे, दोन्ही परीक्षा तर TCS घेतंय, IBPS जरी घेतलं तर एवढा काय मोठा TCS आणि IBPS मध्ये असा मोठा फरक आहे का, बिलकुल पण नाही। त्यामुळे मित्रांनो या बुलबुल्यामध्ये बिलकुल पडू नका, एक तर सेल्फ स्टडी करा, किंवा तुम्हाला जर वाटतं की मला योग्य गायडन्स 1 वर्षभर परत वेगवेगळ्या बॅचेसचा ताण नको, तर बिंदास मित्रांनो आपण एक्झामवाडी पॅटर्नला जॉईन होऊ शकता। आपण सुद्धा आता ज्या विद्यार्थ्यांनी मित्रांनो अभिप्राय त्यांच्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत, अभिप्राय दिलेले आहेत, अगदी त्याच पद्धतीने देणार, याबद्दल बिलकुल पण मित्रांनो कोणतीही शंका नाही, तेवढा विश्वास तुम्हाला यामधून देऊ शकतो। याबद्दल काही जरी तुम्हाला विचारायचं असेल बिंदास मित्रांनो दिलेल्या या नंबरवरती 7248939176 या नंबरला फोन करा किंवा व्हॉट्सअप करा, तुम्हाला संपूर्ण माहिती दिली जाईल। केवळ 850 सध्या फी आहे, लवकरच 1875 कोणत्याही क्षणाला होऊ शकते, त्यामुळे लवकर
लवकरच मित्रांनो केवळ कमी फीमध्ये आपण नक्की जॉईन होऊ शकता. आणि नवीन असाल तर चॅनलला सुद्धा नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो, जेणेकरून येणारे वेगवेगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि जसं की आपण या ठिकाणी सांगितलेले 3 मुद्दे जे आहेत की तुम्ही स्वतः प्रॅक्टिस करा, सतत तुमचं जे अभ्यास साहित्य आहे ते बदलू नका. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मनातली जी काय भीती आहे की आता कसं होईल, मी जर नाही झालो तर ते काढून टाका. तर तुमच्याकडे एक असावा, होणार तर आहेच तुम्ही 100%, परंतु एक असावा मनामध्ये की येस, हे माझ्याकडे जर नाही झालं तर मी हे ZP देऊ शकतो, वन विभाग देऊ शकतो, मी पशुसंवर्धन देऊ शकतो, राज्य उत्पादन शुल्क देऊ शकतो, कोणती मी देईल मित्रांनो, ही मनामध्ये एक ठेवा. बाकी तलाठी भरती तर 100% काढायचीच आहे. जागा जास्त आहेत, ऐतिहासिक जागा आहेत आतापर्यंतच्या, त्यामुळे त्यासाठी तर 100% द्यायचंच आहे. परंतु त्या ओझ्याखाली राहायचं नाही आपल्याला. जसं तुम्ही हलकं होता पतंगीसारखं उंच मित्रांनो आकाशामध्ये उडता, जड झालं की दगडासाठी खाली बसून राहता. त्यामुळे आपल्याला दगड व्हायचं नाही, हलकं व्हायचं, पतंग व्हायचं आणि हवेमध्ये, यशाच्या हवेमध्ये मस्त मध्ये काय करायचंय, तरंगायचं. या ठिकाणी थांबूया आणि भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. धन्यवाद.